इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या झळा आता हजारो किलोमीटर लांब असलेल्या भारताला बसतायत. लोक सिलेंडरसाठी रांगा लावून उभे आहेत. इंडक्शनची विक्री वाढली आहे आणि हॉटेल्स धडाधड बंद होत आहेत. युद्ध लांबलं तर पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल अशी भीती होतीच, पण सिलेंडर त्याआधी संपला तर काय असं टेन्शन आता आलंय. LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारने कमर्शियल गॅसच्या वितरणावर बंधनं आणली आहेत. अगदी कोरोना काळाची आठवण करून देणारी पॅनिक सिच्युएशन सध्या दिसते. लोक इतके पॅनिक का झालेत पाहूया त्या व्हिडिओमधून. स्ट्रेट ऑफ होर्मुझ अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी इराणने बंद केली आणि आखाती देशांतून भारतात येणारी LPG गॅसची आयात मंदावली. त्यात LPG साठी भारताची सगळी मदार आयातीवरच कशी अवलंबून आहे हे आपण मागच्या व्हिडिओत सविस्तर पाहिलं. साठवण क्षमता कमी असल्यानं आता हातातोंडाशी गाठ आहेच. त्यामुळे सरकारने गॅसचं संकट येऊ नये म्हणून काही नियम कडक केलेत. एक गॅस मिळाल्यानंतर दुसऱ्या गॅस बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला. व्यावसायिक गॅस वितरणावर सरकारने काही प्रमाणात बंधनं आणली. त्यामुळे हॉटेल्स, खानावळी मालकांनी आपली हॉटेल्स बंद ठेवण्याचा, पदार्थ कमी करण्याचा निर्णय घेतला. गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार होऊ नये म्हणून सरकारने एस्मा कायदा लागू केला. माध्यमात बातम्या आल्या आणि सिलेंडर संपला तर काय म्हणत लोकांनी धावपळ सुरू केली. आता घरगुती गॅसला सरकारचं पहिलं प्राधान्य आहे. कंपन्यांना गॅसचं उत्पादन वाढवण्याचे आदेश सरकारने दिलेत. पण असं असलं तरी अनेकांना ऑनलाईन गॅस बुकिंग करताना अडचणी येत आहेत. बुक केलेला गॅस 4-5 दिवस झाले तरी न आल्यानं साहजिकच चिंता वाढली. आता हे असं होण्यामागची कारणं काय, तर गॅस डीलर्सच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन गॅस बुकिंग न होण्यामागे तांत्रिक कारणं आहेत. मीडियातल्या बातम्या आणि सोशल मीडियातल्या अफवा यामुळे लोक घाबरलेत आणि एकाच वेळी लोकांनी गॅस बुकिंग करायला सुरुवात केली आहे. याआधी गॅस संपल्यानंतर लोकांकडून जे बुकिंग व्हायचं ते टप्प्याटप्प्यानं होत होतं. गॅस संपल्यानंतर लोक 3-4 दिवसांच्या अंतराने ऑनलाईन ॲप किंवा फोनद्वारे बुकिंग करत होते. पण आत्ताच्या परिस्थितीत लोक गॅस संपला की दुसऱ्या मिनिटाला बुकिंग करतायत. ह्यामुळे ठिकठिकाणी एकाच दिवशी बल्क बुकिंग होत आहे. त्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. जिथे आधी दिवसाला 1000 गॅस सिलेंडरचं बुकिंग होत होतं तिथे आता दर दिवशी 2000पेक्षा जास्त बुकिंग व्हायला लागलंय. वसईतल्या एका गॅस एजन्सीत आधी दर आठवड्याला 1000 ते 1200 बुकिंग होत होतं, पण तिथे फक्त गेल्या 4-5 दिवसात 4000 गॅस बुकिंग झालंय. गॅस बुकिंग प्रमाणात अचानकपणे 10 पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थातच ऑनलाईन आणि फोन बुकिंग सिस्टमवर अतिरिक्त ताण आलाय. म्हणूनच ॲपद्वारे बुकिंग करताना ग्राहकांना सर्व्हर डाऊनचा मेसेज येतोय. तर IVRS नंबर किंवा व्हॉट्सअप चॅनलद्वारे बुकिंग करतानाही अडचणी येत आहेत. फेडरेशन ऑफ LPG डिस्ट्रीब्युटर्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष शशिकांत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस बुकिंगसाठी तयार करण्यात आलेली सिस्टम एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं बुकिंग हाताळण्यासाठी सक्षम नाही. अचानक 10 पटींनी बुकिंग वाढल्यामुळे सिस्टम स्लो झाली आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. LPG डीलर्सनी दिलेल्या माहितीनुसार दर 3 ग्राहकांपैकी 1 ग्राहक गॅस बुक होत नसल्याची तक्रार करतोय. पण मुळात घरगुती गॅसचा पुरवठा कुठेही बंद झालेला नाही. पण भविष्यात गॅस मिळेल की नाही या भीतीमुळे लोक पॅनिक होत आहेत. हे झालं गॅस बुक न होण्याबद्दल. पण ज्यांनी गॅस बुक केलेत त्यांना उशिराने गॅस मिळतोय. ज्यांना 4 ते 5 दिवसात गॅस मिळत नाही ते लोक थेट रिकामा सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावत आहेत. गॅस यायला 1-2 दिवस उशीर झाला तरी लोकांना काळजी वाटते. युद्ध लांबलं आणि भविष्यात नाहीच मिळाला सिलेंडर तर खायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे जो तो आपली तजवीज करतोय. त्यात गॅसची भाववाढ सुद्धा झाली आहे. भविष्यात अजून महागला गॅस तर काय करायचं असा प्रश्न लोकांना पडणं हा स्वाभाविक आहे. त्यात काहीही चूक नाही. म्हणजे काय तर गॅस डीलर्स सांगतात की मागणी दसपट वाढल्यानं यंत्रणा कोलमडली आहे. घरगुती गॅसचा पुरवठा कुठेही थांबलेला नाही. पण एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या मागणीमुळे डिलिव्हरी यायला उशीर होतोय. जिथे आधी 2 दिवसात सिलेंडरची डिलिव्हरी होत होती तिथे आता 4 ते 5 दिवस लागत आहेत. तर काही ठिकाणी बॅकलॉग पूर्ण होईपर्यंत डिलिव्हरी यायला आठवडा सुद्धा लागू शकतो असं एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. पुण्यातील डीलर्सनी दिलेल्या माहितीनुसार माध्यमांमधल्या बातम्या बघून लोक सिलेंडर घेऊन इथे गर्दी करतायत. आम्ही त्यांना घरी जाण्याची विनंती करतोय. तुमचा सिलेंडर लवकरात लवकर पोहोचेल असंही सांगत आहोत. पण तरीही लोक ऐकत नाहीत. ग्राहक स्वतः सिलेंडर घेऊन जायचं म्हणत हट्टाने उभे राहत आहेत. लोक उगाच पॅनिक होत आहेत असं म्हणून त्यांना वेड्यात काढता येणार नाही. अचानक मोठं संकट आलं तर सामान्य माणसांचे किती हाल होतात याचा अनुभव कोरोना काळात लोकांनी घेतलाय. तेव्हा निदान घरात गॅस होता, काहीतरी शिजवून खाता तरी येत होतं. आता गॅसच संपला तर काय
या भीतीचं उत्तर देणं सरकारसह यंत्रणांना भागच आहे. आणि हे सगळं कमीच म्हणून सायबर क्रिमिनल्स संधीचा आता फायदा घ्यायला लागलेत. गॅस बुकिंग सर्व्हिससाठी ऑनलाईन सर्च करणाऱ्यांना खास करून टार्गेट केलं जात आहे. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप सारख्या मेसेजिंग ॲप्सवर इमिजिएट गॅस सिलेंडर डिलिव्हरी सारख्या खोट्या जाहिराती स्कॅमर्सकडून पसरवल्या जात आहेत. या मेसेजसोबत फेक वेबसाईट लिंक्स दिल्या जात आहेत. या लिंक्सद्वारे गॅससाठी ॲडव्हान्स ऑनलाईन पेमेंटची मागणी केली जाते किंवा ग्राहकांच्या पर्सनल डिटेल्सद्वारे त्यांचे सगळे बँक अकाउंट्स हॅक करण्याचा प्रयत्न होतोय. काही ग्राहकांना फोन करून सिलेंडर देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक होते. या सगळ्यामुळं आता पोलीस आवाहन करतायत की धोका ओळखा, घाबरून अननोन लिंक क्लिक करून पैसे देऊ नका. तर असा एकूण भीतीचा माहोल आहे. जागतिकीकरणाच्या काळात लांबचं युद्धही कसं थेट आपल्या घरापर्यंत येतं याचं हे उदाहरण आहे. पॅनिक झालेत लोक, उगीच घाबरतात असं म्हणून यंत्रणा हात झटकू शकत नाहीत. सिलेंडर संपला आणि मिळालाच नाही तर काय, हा प्रश्न सोपा नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शहरात काय स्थिती आहे? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.